चला भेंडकर संघ आपला 12 प्रतिनिधी पाठवा. इथं लाड कोणाचे नाही आहेत. करंज संघाचा 12 प्रतिनिधी आहे. जरी गाववाला असला तरी इथं मात्र लाड नाही आहेत. आणि बघा गाववाल्याला लाड नाही, एक टाइम पाववाला लाड होता. ऐकून या, गाववाला असू द्या पाववाला असू द्या, माय न्याय सर्वांसारखाच आहे. या तुमचा 12 कुठं आहे? कोण आहे? करंजाचा काय करायचं आहे? तू नवऱ्या करता, नवरी करता पाहिजे का नको? कुठं आहे ते बाबा? हे बा तुमचा करवला कुठं आहे? कोण आहे? नाही ना, ड्रेसमध्ये आहे का? रोशन पाटील इज अ 12th मॅन. अरे इकडे तिकडे काय करत आहे? इकडे या. बायको तिकडे, नवरा इकडे, कसा व्हायचा? इकडे बघ जरा. बहुत बहुत शुक्रिया. प्रभु रामचंद्र के पिता दशरथ, इनका जब बाण छूटा तो श्रवणबाण मर गया. हर जब हमारे दशरथ के शब्द भंडार जब छूट जाते हैं तो तमाम दर्शक उनके दीवाने होते हैं. उनके अल्फाज में ताकत है. 1983 में उन्होंने शुरुआत की और उसके बाद ये जो यात्रा चली और उन्होंने कह दिया सवारी सामान की खुद जिम्मेदारी होती है, नहीं तो हमारे पारगांव के वो तोता नहीं चलता. चलिए मुकाबला शीघ्र शुरू. अंपायर परेश पाटिल डांस हो जाए. फर्स्ट सेमीफाइनल का मुकाबला है. भेंडकला अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है. क्या दमखम दिखाएगी, मैच जिताएगी, लेकिन सामने अपोजिट है करंजा टीम, धाकाडोरो टीम है. कड़ा मुकाबला है, संघर्ष पूर्ण, गदाधारी भीम की तरह है. जीतेगा वो टीम फाइनल में, हारेगी उस टीम को मिलेगा एक इनाम. आमचे आयोजक सन्माननीय दिनेशदादा पाटील आणि जुगल घरात, ही जोडी अगदी जयवीरूची जोडी आहे. परफेक्ट काम और करेक्ट नियोजन, असली आयोजन ठानकेश्वर मैदान के ऊपर. भेंडकर गांव क्रिकेट की पंडरी है और भेंडकर के सुपुत्र आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर. डेविड इलन केलने बनाम बोनकोड़ी के बीच नेक्स्ट मैच. पहले गेंदबाज जुगल घरत और पहली गेंद जुगल की देखिए. ऑन साइड के ऊपर खेलने गए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं. जयेश पाटील आणि रोशन यांच्याकडून सोनूसाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपये. प्रणव कोहली और सोनू पाटिल छक्कों की हैट्रिक. रिले स्प्रे लेके जाओ कृपया. स्प्रे घेऊन जा. छोट्या थांबा, दा तुम्ही थांबा. दिनेश भाई तुम्ही थांबा. दा छोट्या. बघा असाच एक स्प्रे मारला. बघा गोलंदाजाच्या मांडीला मार लागला, त्यांचा 12वा एडचा स्प्रे घेऊन गेला. हवा चालू होती, मांडीवर मारता मारता फवारा वरती गेला, लागला बोंबलायला. जरा फवारा माताने विचार करा. नक्की बघा, बरोबर आहे. कारण तो फवारा जर बाजूला बसला तर मेन पण हलू शकते. और स्कोर है 0. सेमीफाइनल का फर्स्ट मुकाबला है. मंजिताताई मिलिंद पाटिल सरपंच ट्रॉफी 2025 का फर्स्ट सेमीफाइनल. दर्शकों की तादाद देखिए. ये क्रिकेट के दीवाने, ये क्रिकेट प्रेमी, सभी का हार्दिक स्वागत. कृपया लाइट बंद करा. और हमारे पीछे हमारे बड़े भाई, एक जबरदस्त एंकर, जबरदस्त गायक सम्मान्य हसरम दादा घरत मैडम खोपटे, जिनका हमारे ऊपर प्यार 2017 में भेंट हुई, 2024 निकला. राम लक्ष्मण जैसी जोड़ी कोई तोड़ नहीं सका. बाबी आदम के जमाने के नहीं है हम, लेकिन धर्मवीर की जोड़ी है. और साथ हमारे बड़े भाई दशरथ दादा पाटिल, स्ट्रॉन्ग मजबूत है, काम मजबूत है, इसीलिए अभी तक दबाए. आए कितने, चले गए कितने. ये गेंद खराब होगी. और दादा के भाषा में नासका चेंडू, नरकातला चेंडू. समानार्थी शब्द कैसे होते
यही कई कमेंटेटर का फायदा नहीं है। खराब गेंद को उन्होंने देखिए शब्द इस्तेमाल किए, नासका चंड और नरकत, मतलब खराब गेंद। रिवो फक्त बीमर और रनआउट के लिए नहीं, कई कमेंटर आते हैं, बोलते रात भर बोलते, नो बॉल, ओहो, दिल के आर्म आंसुओं में गया, दिल टोटे टोटे हो गया। अगली गेंद फ्रीट, फ्रीट इसका मतलब बल्लेबाज के पास लाइसेंस है, वो कुछ भी कर सकता है। क्या छोटू, तो विनती है हम यह भेंडकल कप्तान को करते हैं कि अंपायर ये भगवान है, और अंपायर देखिए 10,000 क्या कहेंगे पर अंपायर के बारे में आपको तो पता बड़ा है, अंपायर दोनों मजबूत है, एक लंबू जी है तो दूसरा टिंबू जी है। नक्की नक्कीच यस। परेश पाटील तुम्हाला नाचायचा डान्स करायचा आहे, नाही तर उद्या तुम्हाला कोणी कुत्र पण विचारणार नाही। हे चान्स आहे आता 2 मॅचचा, बरोबर की नाही? यस, फ्री हिट की गेंद, लब किया गेंद को मिड विकेट एरिया में और कैच लपका है, लेकिन और अंपायर, माय गॉड, थर्ड अंपायर, टीवी अंपायर के पास केस, पीटीसी लाइव, दूध का दूध पानी का पानी, टेक्नोलॉजी का नहीं है कोई साहनी। चलो देखो, और बैट्समैन इज गॉन, रनआउट के ऊपर विकेट, और ये देखिए बोंगा भी बच चुका है। बांगो बांगो उरण तालुक्यात भेंडकल गावात चला चला हो सामने बघावला, उरण तालुक्यात भेंडकल गावात चला चला हो सामने बघावला, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला, मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा शानदार जानदार शानदार 24 कैरेट का असली आयोजन नियोजन ठाणकेश्वर मैदान भेंडकल का। टीम का टोटल स्कोर है 2, लॉस ऑफ 1 विकेट। मिस्टर बल्लेबाज प्रणव कोहली रनआउट के रूप में गॉन, और फुल टॉस थी जुगल गरज अपने घरेलू मैदान के ऊपर, ये भेंडकल एक्सप्रेस है, क्या शानदार गेंदबाजी कर रहे हैं। टीम का टोटल स्कोर इस बार देखा 2। बघा चक्रियों कोणाला पैसे आले असले तर निगाह बाहेर। फुल टॉस गेंद ऑन सेट के ऊपर डिप्स करने के ऊपर खेला हुआ शॉट है, एक, और इसी के साथ दूसरा रन पूरा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, मगर 2 के साथ करंजा टीम का स्कोर आगे बढ़ता है 4। और देखिए हमारे जैसा दादा पाटिल साहब, उम्र बढ़ चुके दादा, वही अपने उम्र हो गई है 62, हम कहाँ टिकेंगे, हम जाएंगे, हमारी भाई जाएगी पानी में पूरी। ये 62 में आवाज देखिए कैसा टनकर है, ये मेहनत है। फुल टॉस गेंद है लेकिन टाइमिंग प्रॉपर हुआ नहीं, मिलेंगे 2। गुड रनिंग बिटवीन द विकेट और स्कोर पहुंचा है 6। बघा आमच्या दादाने आम्हाला मला सांगितलं, अमित कुठेही जा पण समयवर ये। सम महत्वाचे मित्रांनो, तुम्ही किती फिरवा जागेवर येता भले, काही जातात आणि ढगातच राहतात, त्यांना काही कळत नाही सम। पमे भाई गुड बॉल, नाही तर आमचे पारगावचे सागर पडे सुरुवात केली की नॉन स्टॉप अड्ड्यावर थांबाला, ते नाही जमत तसलं। पॉस, पूर्ण विराम, स्वल्प विराम, इम्पॉर्टेंट बात है, कहाँ रुकना कहाँ नहीं, आने के एक वजन सब कुछ है। हमारे जब उरण प्रीमियर लीग में हमारा टायर पंक्चर हुआ था तो दादा ने खोई दिया, इसके बस का काम नहीं है, दूसरा लाओ। उन्हें जजमेंट है कौन चलेगा कौन नहीं चलेगा, और ये हमारा आवाज चल रहा है, उनको
उन्होंने तो सरगम बहुत गाया है। आदरणीय हमारे भजन रत्न यहाँ शुराम्बा वर्लीकर बुआ इनके भजन के अंदर वो थे। और ये मेहनत कामयाब आ रही, किसी की मेहनत कभी बेकार नहीं जाती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। पहला ओवर खत्म हो चुका है और रन बन चुके हैं 6। आणि पंपायर आमचे कोण परेश यांचे भांजे मामा कसं आहे कौस मामा साहिल ठाकुर शॉट है कैच इट। ए भेंडकर वाले तू क्या कर रहा है रे? करण अंबाला तेरे हाथ में दही मक्खन ज्यादा है, फेविकॉल कम है। कैचेस विन द मैचेस। 1983 के विश्व कप में अगर कपिल देव साहब कैच छोड़ती वीरेंद्र साहब की तो हिंदुस्तान विश्व कप जीतता नहीं, ध्यान में रखिए। 7 रन। यह लकड़ा तितर बितर गिल्लियां बिछड़ गए, ठोक दीजिए ठोक। आणि डीजेला बक्षीस आलेलं बक्षीस डीजे पुढल्या वर्षी टुर्नामेंट तुमचा डीजे। अरे बघा इकडे मात्र 2 विकेट गॉन, 7 पे 2 विकेट गॉन। भेंडकर अपने घरेलू मैदान के ऊपर अपना दबदबा, अपनी ताकत और अपनी दादागिरी दिखा रहे। कोणाची गॉगल गेली? तुमची? मग तुम्हाला प्रॉब्लेम होईल नंतर, का गॉगलशिवाय तुम्हाला दिसणार नाही। कोणाला भेटले असेल तर त्यांची गॉगल द्या मित्रांनो। कैच इट। मानो देखिए अपने घरेलू मैदान के ऊपर कह दिया है इलाका हमारा धमाका हमारा। आउट खिलाड़ी। अरे बाबलाने इकडे काय, इकडे नाचा, इकडे या, तिथे काय घंटा मिळेल ना तुम्हाला। इकडे आयोजक मेन आहे, इकडे आहेत। येस कोणाला? साहिल यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज। आणि बघा इकडे विवोचा T1 मोबाईल कोणाला हरवलेला आहे आमच्या मित्राचा, जर कोणाला सापडला आपण लगेच द्या मित्रांनो। काय करा? मोबाईल गेलाय। असं काय तुमची तुम्हाला सुध नाही? कोणता गॉगल हरवलंय, कोणाचं हे हरवलंय? क्या बात है, तितर बितर क्या बात है, लाजवाब गेंदबाजी तोड़फोड़। कॅश प्राइज कोण? काशा फॅन क्लास। धन्यवाद देतो ओटी भरल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो। येस आमची ओटी भरली, मग काय बोलणार। येस समीर ठाकूर या इकडे प्लीज। आणि दयाराम शेट यांच्या साहिलसाठी बघा ते परेश पाटील, तुमचा देखील तुम्ही डान्स दाखवा। येस शुक्रिया शुक्रिया। कोणाला? साहिल साठी अजय ठाकूर, क्या बात आहे। 1000 रुपये।
और देखिए हमारे ये आवाज में दम कम है, एक ही आवाज दिया 1000 रुपये है। क्या बात है, दमदार। हैट्रिक और बाउंड्री मिलेगी। और ये 4 रन। नहीं, नहीं नहीं, नहीं 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 नहीं, विशाल ठाकुर क्या बात है। गुड गुड, शानदार फील्डिंग विशाल की। और 2 के साथ करंजा का स्कोर 9 पे 4 विकेट गॉन। क्या बात है, दमदार भेंडकल जुगल. जब तक जुगल आहे ना, जुगलची मी बॅटिंग बघितली ती मुलेखंडला, काय जबरदस्त खेळला होता. मी तिथं कॉमेंटला होतो आणि फायनल देखील त्याने मारली म्हणते मुलेखंडची. आणि दादा काय म्हणाल बाबूशा बद्दल? येस बाबूशा क्या हो. नो और हवा में अशा जरूर फॅन गए। क्लब्स यांचे 1000 रुपये आमच्यासाठी आले. बघूया पुन्हा धन्यवाद देतो. और रनआउट का मौका, लेकिन एक ही रन. गुड फील्डिंग और स्कोर जाएगा 10 सा. और जसं दादा के भाषण में मेंढी. यस आणि परेश पाटील तुम्हाला देखील ते फॅन्स देतील, पण परफॉर्मन्स दाखवायचा आहे प्लीज. असं फुकट नाही. झोला मारा. यस, झोलेवाले इकडे आहेत, करंजावाले. अच्छा तो आहे का? पण ते कुठला झोला मारतात? अच्छा अच्छा. आणि बघा 2 षटकानंतर करंजा संघाची धावसंख्या आहे ती मात्र 10ला 4 गाडी बाहेर. अरे कशाला बाबा चाईल आहे तुला, गप बस ना जरा. मुकेश ठाकूर यांचे भांजे आहेत परेश पाटीलचे. हा यस, जैसा मामा त्याचा भांजा वैसा भांजा. म्हणजे कौस मामा नंतर श्रीकृष्ण. यस बरोबर आहे, घोड्याबरोबर आणि नालाची यात्रा. आणि दादा बाबूशा बद्दल काय सांग? यस बाबूशाह क्या हो, वहाँ भी उनका शॉट लगने दो, मैं बोलता हूँ उसके बाद में. चालेल. आता धाव संख्या 10. अभी ये शॉट के बाद बाबूशाह का सीधा विवरण दशदादा की जुबानी के ऊपर. और दादा बाबूशाह. यस क्या शॉट, और ये झेल है. अडवला का? अच्छा अच्छा. यस क्या बात है. परेश पाटील क्या कर रहा है? नाही ते परेश पाटील नाही जमत आता. नाही जमत नाही. नाही ते फक्त उभाच बाबलीचा काटा. नाही नाही, हे कुछ नाही. स्कोर 12. मारा जरा झोळा मारा परेशजी, लोकांना मनोरंजन करा. परेश पाटील म्हणजे एक सिंगल और स्कोर 13. मस्त बॉलिंग चलिए. अपने घरेलू मैदान को भेंडकल की लाजवाब गेंदबाजी करंजा के बल्लेबाजों को बड़ा मौका नहीं देता. यस क्या बात आहे. आज मात्र फायनल मध्ये जाण्याची चान्स आहे त्या भेंडकलला, म्हणून सगळे देव पाण्यात टाकून बसलेत बघा. और अच्छी गेंदबाजी. Yes. आखिरी मिस्टर भावनेश ठाकुर. आखिरी 4 बॉल शेष और 2 विकेट से. और ये गेंद अंपायर वाइट. शरद मात्रे जो कि अच्छे क्रिकेट खिलाड़ी है, जिन्होंने अच्छा क्रिकेट खेला हुआ है और अच्छे कोचिंग भी करते हैं. ये लेदर वाला आहे, लेदर चमडे वाला आहे. चमडे वाला. आणि चमडा असं की बरं वाटतं. चमडी नाही, चमडे वाला. चमड़े वाला. चमड़ी नहीं. मरा ये भाषा है. और बॉल कट हो गई, अंदर आई गेंद. देखिए इस बार और एक गेंद डॉट. टीम का टोटल स्कोर है 14 दादा. यस 14 धावा, कमी धाव संख्या. आता मात्र थोडासा अटॅक करावा लागेल करंजावाले, नाही तर तुम्हाला झोले मारावे लागतील. यस आक्रमण इज इंपॉर्टेंट. बात है तोड़फोड़. ओ हवा में जरूर गेंद है और कैच इट आउट. पारी लड़खड़ाती हुई करंजा की डीजे. बावले इकडे तिकडे काय मिळणार तुम्हाला? इथं नाचा जरा, का शरमबीर मोठे का काय? इकडे या, इथं नाचा. ये बाई, हे पाहुणे बोलले पैसे देणार इकडे आहेत. हे गावातलेच आहेत. येस लोकल आहे. लोकल आहेत पण डान्स जबरदस्त. डान्स जबरदस्त आहे, चांगला डान्स आहे. परेश पाटील फक्त जर डान्स केला तर मात्र मजा येईल.
नाही परेश पटेल हलणारच नाही. नाही नाही नाही. और स्कोर 14, 5 विकेट गॉन. और आखिरी गेंद शेष. आखिरी 2 बॉल डिलीवरी. अंतिम बॉल अभी तक शेष है. यस डॉट डिलीवरी. डॉट डिलीवरी. इनिंग खत्म. नहीं अभी तक बॉल है. आइए वाई के. अच्छा. और ये मोटू पतलू के बारे में आप क्या कहेंगे? नहीं मोटू पतली ये डांस इधर करते तो उनको मिलेगा पैसा. बिल्कुल. और कैच इट आउट. 6 विकेट गॉन. 14. और बीसीसी भेंटकल ने दबदबा निर्माण किया है अपने घरेलू मैदान के ऊपर. करंजा टीम को बैकफुट पे धकेला है. जीतने के लिए 15 रनों की जरूरत है बीसीसी भेंटकल टीम को 18 बॉल में. म्हणणं आहे नाही मग खालचं जरा हलवा वरचा अजून पाहिजे. तो 18 में रन चाहिए. 15. चलिए दादा 15 रन है. यस 18 चेंडू 15 धावांची गरज. आप आइए माइक के ऊपर. अरे 1000 रुपए देना है साहिल को. चलो. यस भेंटकल देखो कितने खुश है. बराबर है ना. एटीएम खुला करो जरा. दोन आयकॉन बाहेर ठेवून देखील चांगला परफॉर्मन्स आहे. क्या बात आहे. जरा बसा बसा जरा बसा प्लीज. मुकेश डॉक्टर काय बोलवायचं आहे. अच्छा अच्छा. 18 चेंडू 15 धावांची गरज. टार्गेट फार कमी आहे. लोएस्ट टार्गेट प्रति षटकामागे 5 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. कबड्डी पट्टू सिद्धार्थ ठाकुर. अरे कबड्डी का बहुत शौक है इसमें. भेंटकल गांव में कबड्डी का जो है घेतो जरा फायनलला. अरे भाई ये काय झालंय. आणि कबड्डीचे कोच मोहन भोईर कुठं कुठं आहेत. चला पहिला जोडा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. बनकोडे येलेव बनकोडे आणि केलवणे. कोण. डेव्हिड 11 गावदेवी केलवणे. असं काय रे. इकडे ख्रिश्चन काय कॉकटेल समजत नाही मला. डेव्हिड 11 गावदेवी या प्लीज. केलवणे संघाचे कॅप्टन या प्लीज. या केलवणे आणि बोनकोडे बोनकोडे आहे ना इकडं. रतीश पाटील या इकडे प्लीज. तर मोकी माऊस तुमच्याकडे 250 रुपये प्लीज वाटून घ्या अर्धे अर्धे. अरे कॉइन इथं आहे ना रे. उमंग कॉइन कुठे आहे. चला ये पहिली जोडी पाडून द्या प्लीज. बेशिशी ब भेंटकल पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. जुगल ओ हो ये विस्फोटक फलंदाज आहे. तर भावनेश ठाकूर आणि जुगल घरत आणि पहिले छोटा प्रगतीबद्दल बॉलिंग मार्ग तयार करंजा संघाचा. आणि सन्माननीय मिलिंद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होते टॉस. आणि भेंटकल गाव छकडा अध्यक्ष सन्माननीय
प्रथमेश भोईर. टॉस जिंकलाय बोनकोडे संघ. येस, बोनकोडे वन द टॉस. दुसरी सेमी फायनल आणि पहिला दणका दिलाय जुगल. भावनेश रनआउट. अतिशय खराब सुरुवात, डलमली सुरुवात. आणि नवीन वंडावंत फलंदाज साहिल भगत, साहिल ठाकूर. तर सानवी रिटर्न प्रथमेश भोईर यांना विनंती करू बे शेजोरी प्लीज. प्रथमेश भोईर सांगली रिटर्न. क्या बात आहे. अरे दादा बसा ना जरा प्लीज. क्यों मंड रहा है वो इधर उधर. ये देखो, ये कोण आहे. नाही, अच्छा अच्छा, सगळे कलाकार आहेत. ये देखो वाईड गेन. धाव संख्या 1-1, 2 और. जरा प्लीज जरा बाजूला बसा ना जरा प्लीज. अमर डॉक्टर जरा बाजूला व्हा जरा. ते ऐकणार नाही. तो एखादा माणूस कसा जुगारात आपला ते घरी जाणार नाही. जुगारा बहुतेक घुटमळत राहणार. आणि हा डॉट बॉल, डॉट डिलिव्हरी. 15 धावांची गरज असताना बघा कशी बॉलिंग अटॅक केले करंजा संघानं. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदावर. दुसरी सेमी फायनल. जो जिंकेल तो जाईल अंतिम फेरीत. साहेल आणि षटकार मला 10,000 रुपये. पेडी स्पोर्ट्स. हो ये देखो आणखीन एक बघूया. जबरदस्त सुरुवात, खराब सुरुवात, डलमलीत. विकृत आणि भेंडकर संघाची दुसरी विकेट, द्वितीय विकेट स्वाहा. जुगार. जुगल बॅक टू द डगआउट. येस, 440 चा होल्ड. आणि नवीन फलंदाज मृदांग. मृगांग की मृदांग. येस, उमंग. नाही उमंग त्या तब्येतात सुधार जिम लावणार आहे आता. चला स्पीडअप करा प्लीज. येस, परेश पाटील. नाही ते नाचत नाही काय करणार आता. प्रेक्षकांचा प्रचंड बघा. अजूनही प्रेक्षक अजून बाजूला आहेत. धाव संख्या 2-2. 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. काय बॉलिंग अटॅक चालू आहे करंजा संघाच्या वतीनं. दुसरी सेमी फायनल आणि याच्यानंतर सेमी फायनल होईल ती बोनकोडे विरुद्ध. चला स्पीडअप करा प्लीज. डेव्हिड 11 आई गावदेवी केलवणे. येस, मृगांग. मृग म्हणजे हरिण. चला ये बाबा काय आलंय. तर टॉस जिंकला बोनकोडे. येऊन बोनकोडे संघानं पहिल्यांदा निर्णय काय. फिल्डिंग. पहिल्यांदा फिल्डिंग करतील. 3 षटकांची मॅच असेल. आणि हा ये देखो आणखीन. आणि हा झेल झाला ड्रॉप.
अरे दिनेश पाटील काय चाललंय? जरा करंजाचे आहे का? अच्छा अच्छा करंजा. मेन पंतांच्या भूमिकेत असतील परेश पाटील. परेश पाटील रातों की अंपायरिंग, दिन में समुद्र में, फक्त भांगावर त्यांना आराम असतो. चला स्पीडअप करा प्लीज. हो यस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज बाद झालाय. जबरदस्त धक्का दिलाय आणि अतिशय वाताहत यातायात भेंडकल बीसीसी भेंडकल बी संघाची दानादान. काय फळ्यावर छोटा पैक बड़ा धमाका. ये तनिष घर आहेत प्रत्येक धावेला. काशा फॅन क्लब, क्या बात आहे. 200 रुपये प्रत्येक धावेला, क्या बात आहे. यस, आम्हाला ज्याने दिले 1000 रुपये, कॅनल 200 रुपये, क्या बात आहे. दमदार. चला 200 रुपये प्राइस. एवरी रन यू विल गेट 200. काशा फॅन क्लब. हो बॉलिंग, क्या भेदक अभिषेक कोहली, दमदार गोलंदाजी. काय कुठे बसले होते का कुठं भेंडकलवाले बीसीसी? काल अशा 15 धावा आम्हाला वाटलं सहज होतील दोन षटकामध्ये. आरामशीर खेळा, कशाला टेन्शन घेत आहे. आपलं घरचा मैदान आहे, तुम्हालाच माहित आहे राम मंदिर कुठं ना बाबरी कुठं आहे. हो बॉलिंग, पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. ये देखो गोगल गाईच्या औलादीचा खेळ. हे देखो करंजावाले कितने उल्लासित आहे. थांबा जरा प्लीज. करंजावाले जरा थांबा जरा प्लीज. सगळी परिस्थिती चांगलं आहे, नाही तर मध्येच अबॉर्शन व्हायचा. पोरग जन्मल्यानंतर घरात पाळणा टांगा. काय जबरदस्त फिल्डिंग. यस, आपला 2 संघाची धावसंख्या झाली. इनमिन 4 धावा, 3 बाद 4, 4 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. दानादान, यातायात, दमछाक, पीछे हट. यस, दिनेश पाटील मास्टर माइंड. आणि अजूनही बॉल बाकी आहे 2. काय जबरदस्त मॅच आहे रे. यस उमंग, तुम्ही करंजे इनिंगला पाहिजे होते. आणि हा यस, काय दादा काय करायचं आहे. थांबा जरा 1 मिनिट. पंतांचा निर्णय अंतिम राहील. काय गरज आहे विकेट बेकायची. तो स्कोर आरामशीर आसराम करत होता. हातामध्ये टोटली मॅच होती. ये क्या हुआ. आणखी विकेट जाईल. राहिला शेवटचा बॉल.
कैसे हुआ हे काय असतं माहीत आहे? याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स, याला म्हणतात मराठीमध्ये म्हणतात फाजील आत्मविश्वास. नाही दादा पैसे नका लावू, पैशामुळे पोरं बिघडले तो. साला बापाने एवढे ट्युशन लावले तर पोरगं नापास म्हणजे काय? 7 चेंडू 10 धावांची गरज, 6 चेंडू 10 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम अभिषेक कोले. करंज संघाचं मात्र पारडे सध्या तरी जड आहे. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक केला. 7 चेंडू 10 धावांची गरज. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग, आणखीन एक विकेट. त्याला भेंडकरचे सगळे 1.5 दिवसाचे गणपती आहेत. त्या आयला नको आनंद. यस बाबा 2 आयकॉन इकडे बसवलेत. काय बोलत आहे? झाला आता काफी बहुत ही बढ़िया गेंदबाजी की और नक्की काय बॉलिंग केली. पहिल्या षटकात 3 धावा, नंतर मात्र फक्त 2 धावा 2 बॉली. काय जबरदस्त भेदक मारा केला. आणि 6 चेंडू मध्ये पाहिजे 10 धावांची गरज. त्यांचा जो मेन विकेट होते ना जुगल, त्यांच्या मुलावरच घाव घातला. आणि शेवटचं षटक घेऊन भावेश कोहली करंजा संघाचा आणखीन एक ध्वस्त गोलंदाज. 15 वर्ष, क्या बात आहे. 15 वही वर्ष 15. बघा सामान अजून बारीक आहे पण गोलंदाजी करतो बघू कसा. येस उमम भाई प्रति आहे. चला भावेश कोहली तयार. संघाच्या वतीने शेवटचं षटक आणि पंचाचा पहिला चेंडू. दामा दामा जरा चला या बाबा. साहिल ठाकूर 2 षटकार 1000. अरे दादा 1 धाव व्हायचे मारामार आहे. ये देखो वाईटचा इशारा. यस 6 चेंडू 9 धावांची गरज. 9 धावांची गरज. 6 गेंदे. यस 9 धावांची गरज. 2 जण षटकार मारले तर आमच्या हे देखो पाशा फॅन क्लब निखिल ठाकूर. आणि हा यस लॉप केलाय और ये आउट. आणखीन एक विकेट. बाई तुमता सीडी, शेजारी बाई तुमता सीडी. माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या पोरांना पाहू द्या. अहो बाबूला तुझ्या भले गोट्या बाबूला बुद्या. बाबूला तुझ्या भले गोट्या. येस करंज संघाला असुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद. विशाल ठाकूर याच्यासाठी ना षटकार नको. आता धावा कमी पाहिजे, 9 पाहिजे फक्त. एका छक्क्याला लावा. 500 लावा आता. 1000 रुपये. क्या बात आहे. निखिल ठाकूर क्या बात आहे. एवढे 6 तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज. यस राणा गँग 3 विकेट साठी 800 रुपये. राणा गँग या बेरा प्लीज. जरा आतमध्ये या प्लीज. मैदानात जाए का. मैच कोई भी जीते अंदर नहीं आएगा. काशा ग्रुप 1000. 5 चेंडू 9 धावांची गरज. गेंदे बचे 5. जीतने के लिए 10 रनों की जरूरत. ये दैट शुड बी वाइड डिलीवरी. स्वैर मारा, दिशाईन मारा. 5 चेंडू धावा पाहिजे. 8 धावांची गरज. गोलंदाज भावेश कोहली. काय जबरदस्त मॅच झाली. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. 2 बलाढ्य संघ रायगड उरण तालुक्यामधील. एकीकडे भेंडकल, दुसरीकडे करंजा. और ये उड़ाया और ये 6 रन. थांबा 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 शांत व्हा जरा प्लीज.
जरा शांत व्हा बॅच, शांत व्हा. मैदानामध्ये कोणी जाऊ नका प्लीज, नाही तर पेनल्टी राहील. पेनल्टी राहील तुम्हाला या वेळेस. निखिल ठाकूर पाशा फॅन्स क्लब, काशा फॅन क्लब मिस्टर भेंडकल, 1000 रुपयाचे कॅश प्राइज. क्या बात आहे. यस, विशाल ठाकूर यांच्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. याला म्हणतात दानशूर. ये आणि हा सामना जिंकलाय बघूया. आणि भेंडकल संघ गेलाय निसटता विजय आणि गेला सेमी फायनल मध्ये दाखल.